वेलकम बॅक टू स्किल अकॅडमी. या लेक्चरमध्ये आपण वयवारीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन आहे, वडिलांचे आजचे वय हे मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. 10 वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक 50 वर्ष असल्यास वडिलांचे आजचे वय किती? नाशिक पोलीस 2024ला झालेला पेपरमध्ये प्रश्न विचारलेला आहे. मग आता बघा, दोन व्यक्ती आहेत, एक वडील आहे आणि एक मुलगा आहे. आणि वडिलांचे जे आजचे वय आहे ते मुलाच्या वयाचे तिप्पट आहे. म्हणजे मुलाचं जर वय x वर्ष पकडलं तर वडिलांचं वय तिप्पट म्हणजे 3x असणार. रेशो भेटला आपल्याला. हे कधीचं आहे? हे आजचं वय आहे, प्रेझेंट मधलं आहे. मग आता बघा, 10 वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक 50 वर्ष आहे. लक्षात ठेवा, हा जो काय फरक असणार आहे 10 वर्षानंतर सुद्धा फरक तेवढाच राहणार आहे आणि आज सुद्धा फरक तेवढाच राहणार आहे. कारण वयामधील फरक हा कधी चेंज नसतो. त्यामुळे 3x आणि x ह्या दोघांमध्ये आज वयामध्ये फरक किती आहे? 2x आहे. आणि हा फरक कायम सेम राहणार आहे. 10 वर्षामध्ये पण तेवढाच राहणार आहे आणि आज सुद्धा तेवढंच राहणार आहे. म्हणून हे 2x जर 50 असेल तर x ची व्हॅल्यू किती येईल? तर 50 भागिले 2 याच्यावरून x ची व्हॅल्यू आली किती? 25. जर x ची व्हॅल्यू 25 आली तर त्यामुळे वडिलांचं आजचं वय विचारले. मग वडिलांचं आजचं वय होतं 3x. म्हणून x ची व्हॅल्यू किती येईल? 25 आहे तर 3x ची व्हॅल्यू येईल 3 गुणिले 25. म्हणून वडिलांचं वय येणार आहे 75 वर्ष. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 75 वर्ष. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, नाशिक पोलीस 2024ला विचारलाय. अरुण आणि दीपक दोघं जण आहेत. एक अरुण आहे आणि दीपक आहे. त्यांचं 1 वर्षापूर्वीचा रेशो दिलाय. हा पहिला जो रेशो आहे हा कधीचा? 1 वर्षापूर्वीचा आहे. आणि 1 वर्षापूर्वीचा रेशो आहे त्यांचा 4:5. आणि त्यांचा 1 वर्षानंतरचा दिलाय. खाल्ला जो आहे तो 1 वर्षानंतरचा आहे. आणि 1 वर्षानंतरचा रेशो आहे किती? 5:6. बघा, हा शॉर्टकटनं करू शकतो. हा क्वेश्चन आपण 4 पासून 5 झाले, 5 पासून 6 झाले. हा गॅप सेम आहे दोघांमध्ये, 1-1चा गॅप आहे. मग रेशोमध्ये जर 1चा गॅप असेल तर व्हॅल्यू मध्ये कितीचा गॅप आहे? पहिला रेशो 1 वर्षापूर्वीचा आहे, खाल्ला रेशो 1 वर्षानंतरचा आहे. एक पूर्वीचा असेल आणि एक नंतरचा दिला असेल तर ह्याची काय करायची? बेरीज करायची. मग 1 वर्षापूर्वीचा आहे आणि 1 वर्षानंतरचा आहे, म्हणजे टोटल गॅप किती झाला वयामध्ये? 2 वर्षाचा. म्हणून 1 ची जर व्हॅल्यू 2 असेल तर आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारले काय बघा, जर 1 ची व्हॅल्यू 2 असेल तर आपण ह्यांची वय काढू शकतो. अरुणचं वय किती होतं? 4 वर्ष. तर 4 म्हणजे किती? 8. हे कधी झालं? 1 वर्षापूर्वीचं. मग आजचं किती असेल अरुणचं वय? तर आजचं अरुणचं वय झालं 9. त्याच पद्धतीनं जर 1 म्हणजे 2 असेल तर दीपकचं 1 वर्षापूर्वीचं वय किती होतं? 5. 5 म्हणजे किती? तर ते झालं 10. 5 दुनी 10. पण 1 वर्षापूर्वीचं आजचं किती येईल? मग 11. मग आपल्याला त्या दोघांच्या आजच्या वयाची बेरीज विचारल्या. मग दोघांच्या आजच्या वयाची बेरीज किती झाली? 11 + 9 किती झाली? 20 वर्ष. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असेल 20 वर्ष. ऑप्शन नंबर फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लातूर पोलीसला विचारलाय. स्वप्नील आणि नितीन यांच्या आजच्या वयात 6 वर्षाचा फरक आहे. बघा, हा फरक कधी पण सारखा असतो म्हणून सांगितलं होतं. स्वप्नील नितीनपेक्षा लहान आहे. आणखी 6 वर्षानंतर दोघांच्या वयात फरक किती असेल? सॉल्व सुद्धा करायची गरज नाही. आज जेवढा फरक असणार आहे तेवढाच फरक शेवट कायम राहणार आहे. म्हणून 6 वर्षामध्ये सुद्धा त्यांचा फरक किती असणार आहे? 6 वर्षाचा असणार आहे. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 6. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, वाशिम पोलीसला विचारलेला. 7 वर्षापूर्वी कविता, तिघीजणी आहेत. कोण कोण आहे? कविता आहे, मनीषा आहे आणि सुवर्ण आहे. ह्या तिघींची वयाची बेरीज दिली आहे तुम्हाला किती? 45 वर्ष. पण ही कधीची बेरीज आहे? 7 वर्षापूर्वीची. मग मला सांगा, तिघांच्या वयाची बेरीज 7 वर्षापूर्वी जर 45 होती तर आज त्यांच्या वयाची बेरीज किती असेल आजची? प्रत्येकीची वय 7-7 न वाढणार आहे, म्हणजे टोटल किती न वाढेल? 21 न वाढेल. म्हणजे तिघींच्या आजच्या वयाची बेरीज किती असेल? 5 आणि 1 6, 4 आणि 2 6, किती? 66 वर्षे आजच्या वयाची बेरीज झाली. आपल्याला 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज कशी विचारली? आजपासून 5 वर्षानंतर, म्हणजे आजपासून 5 वर्षानंतर तिघींचं वय 5-5 न वाढणार आहे, म्हणजे 15 न वाढेल तिघींचं. ह्याच्यात ऍड करा, 6 आणि 5 11, हात चालक 7 आणि 8. म्हणून आजपासून 5 वर्षांनी तिघींच्या वयाची बेरीज किती असणार आहे? तर 81 वर्ष. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 81 वर्ष. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 28 आहे आणि त्यांची वय अनुक्रमे 3:4:7 या प्रमाणात आहे. तर सर्वात लहान व्यक्तीचं वय किती? पालघर पोलीसला विचारलं. सरासरीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. काय असतं? अवरेज म्हणजे सरासरी इक्वल्स टू टोटल सम. सम म्हणजेच बेरीज डिवायडेड बाय टोटल नंबर. हा आपला अवरेजचा फॉर्म्युला असतो. मग किती दिल्या सरासरी? 28 दिल्या. त्यांची सम म्हणजेच बेरीज माहित नाही. आणि किती व्यक्ती आहेत? 3 व्यक्ती आहेत. मग भागाकारातले 3 इकडे गुणाकारात झाला. 28 गुणिले 3 किती? 84. मग जर 3 व्यक्तींची सरासरी 28 असेल तर त्या 3 व्यक्तींची सम म्हणजे बेरीज किती असणार? 84 वर्ष. मग आता 3 व्यक्ती आहेत, कोण आहेत माहित नाही. सपोज ABC नावं देऊ. त्यांचा रेशो दिला तुम्हाला 3:4:7. x जर पकडलं तर 7x 4x आणि 3x. मग आपल्याला रेशोमध्ये तिघांच्या वयाची बेरीज किती आहे बघा? 7 आणि 4 11, 11 आणि 3 14x. आणि आपल्याकडे बेरीज किती आहे तिघींची? 84 वर्ष. जर हे 14 म्हणजे 84 असेल तर x म्हणजे किती? 84 भागिले 14 म्हणजे 6 वर्ष. जर x ची व्हॅल्यू 6 आली तर सर्वात लहान कोण आहे? त्याचा रेशो लहान तो सर्वात लहान a आहे. म्हणून x ची व्हॅल्यू जर 6 असेल तर 3x ची व्हॅल्यू किती येईल? तर 3 गुणिले 6 म्हणजे किती? 18 वर्ष. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असणार 18 वर्ष. ऑप्शन नंबर सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, यवतमाळ पोलीसला विचारलाय. आई वडील मुलगा यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर दिले किती? 4:5:1. आजच्या वयाचं गुणोत्तर आहे. आई मुलापेक्षा 21 वर्षांनी मोठी आहे. बघा,
कोण कोण आहे, आई आहे, वडील आहेत आणि मुलगा आहे. मग ह्यांचा रेशो दिलाय तुम्हाला, किती आहे रेशो, तर तो रेशो आहे 4:5:1. त्याच्यानंतर आई मुलापेक्षा 21 वर्षांनी मोठी आहे. बघा आईचं वय x पकडा, सगळ्यांचं वय. जर आईचं वय 4x आहे, मुलाचं वय x वर्ष आहे, तर दोघांचा वयाचा फरक किती आहे रेशोमध्ये, 3x चा. म्हणजे 3x म्हणजे जर 21 वर्ष असेल तर x म्हणजे किती, 21/3 म्हणजे 7. जर x ची व्हॅल्यू 7 आली तर वडिलांचं आजचं वय विचारले, वडिलांचं वय किती होतं, 5x होतं. तर 7 × 5 म्हणून आन्सर येणार आहे 7×5=35. म्हणून वडिलांचं वय असणार आहे 35 वर्ष. ऑप्शन नंबर सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, दोन व्यक्तींमध्ये 16 वर्षाचं अंतर आहे. पुणे लोहमार्गला विचारलेला क्वेश्चन आहे. दोन व्यक्तींमध्ये 16 वर्षाचं अंतर आहे. 6 वर्षापूर्वी त्यापैकी मोठ्याचे वय वयाने छोट्या व्यक्तीच्या 3 पट होते. बघा 6 वर्षापूर्वी आता दोघांचा रेशो दिलाय, एक मोठा व्यक्ती आणि एक त्याच्यापेक्षा छोटा व्यक्ती. त्यांनी काय म्हटलं बघा, मोठ्याचे वय छोट्या व्यक्तीच्या वयाच्या 3 पट आहे. जर छोट्याचं x असेल तर मोठ्याचं वय किती असणार, 3 पट म्हणजे 3x. मग मला सांगा, दोन व्यक्तीमध्ये 16 वर्षाचं अंतर आहे, हा रेशो 6 वर्षापूर्वीचा आहे. रेशो कधीचा का असणार, गॅप तर सेम असतो. मग 6 वर्षापूर्वी दोघांमध्ये गॅप किती होता, 2x चा, कारण 3x मधून x गेलं 2x, आणि ह्या दोघांमध्ये अंतर किती आहे, 16 वर्षाचं आहे. जर 2x म्हणजे 16 असेल तर x म्हणजे किती, 16/2 म्हणजे 8. जर x ची व्हॅल्यू 8 आली तर काय विचारले, मोठ्याचं वय विचारले, आजचं वय. मग मोठा व्यक्ती किती आहे, 3x. जर x ची व्हॅल्यू 8 असेल तर 3x ची व्हॅल्यू किती, 3 × 8 किती, 24. पण हे कधीच आहे, हे 6 वर्षापूर्वीचं आहे. आजचं जर विचारलं तर 24 + 6 करावं लागेल, म्हणजे किती, 30 वर्ष. पण मोठ्या व्यक्तीचं आजचं वय असणार आहे 30 वर्ष. ऑप्शन नंबर फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुंबई लोहमार्ग 2024 लाच विचारलेला आहे. आई व तिची मुलगी यांच्या वयाची बेरीज दिली आहे. दोन व्यक्ती आहेत, एक आई आहे आणि तिची मुलगी आहे, आणि ह्या दोघांच्या वयाची बेरीज तुम्हाला दिली ती आहे 66 वर्ष. कधीची आहे, आजची आहे. 12 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिलंय. मग आई आणि मुलगी ह्या दोघींचं 12 वर्षानंतरचा जो रेशो आहे तो आहे 2:1. मग आजच्या वयाची बेरीज जर 66 वर्ष असेल तर 12 वर्षानंतर दोघींच्या वयाची बेरीज किती होईल, आईचं पण वय 12 न वाढेल, मुलीचं पण वय 12 न वाढेल, म्हणजे टोटल वय किती न वाढणार आहे, 24 न वाढणार आहे. म्हणून ह्या 66 मध्ये जर 24 ऍड केलं तर दोघींच्या 12 वर्षानंतरच्या वयाची बेरीज भेटेल. तर ती किती असेल, 6 × 4 = 10, हात चाला 1 7 2 9. मग आपल्याकडे रेशो मध्ये दोघींची बेरीज किती आहे, 3x पकडा, 3x 2x x किती झालं 3x, आणि इथं बेरीज किती आहे 12 वर्षानंतरची 90 आहे. तर 3x म्हणजे 90 असेल तर x ची व्हॅल्यू किती येईल, 90/3, म्हणून x ची व्हॅल्यू येणार आहे 3 × 9 किती, 30 वर्ष. जर x ची व्हॅल्यू 30 आली तर आईचं आजचं वय विचारलंय, किती आहे रेशो मध्ये 2x. x ची व्हॅल्यू 30 असेल तर 2x ची व्हॅल्यू किती, 60. पण हे कधीच आलं वर्ष, हे रेशो होता 12 वर्षानंतरचा, आजचं विचारलंय, म्हणून याच्यातून 12 मायनस करावं लागेल. म्हणून आजचं वय असेल 60 मधून 12 गेले किती वर्षे, 48 वर्ष. म्हणजे क्वेश्चनचा आन्सर असेल 48. ऑप्शन नंबर फर्स्ट. धन्यवाद.